वरिष्ठ कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने नागपुर में मीडिया के समक्ष अपनी प्रतिक्रिया व्यक्त की है। उन्होंने नागपुर में भड़काऊ घटना और उल्लास नरड़ की गिरफ्तारी को लेकर सत्ताधारी पक्ष पर तीखे आरोप लगाए हैं। औरंगजेब की कब्र को मुद्दा बनाकर माहौल बिगाड़ने की साजिश सत्ताधारी नेताओं ने की थी, जिससे नागपुर जैसे शांत शहर में तनाव फैला। इसके अलावा लाड़े की बहन योजना, उल्लास नरड़ घोटाला, मंगेशकर अस्पताल की रिपोर्ट और विदर्भ में उभरती जल किल्लत पर भी उन्होंने अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। उद्याच्या सद्भावना रॅलीची सुरुवात दीक्षाभूमी ते ताजमहाल असं करायचं आम्ही ठरवलं आहे। नागपुरामध्ये ज्यावेळेस शाहिस्तेखानाच्या कबरीवरून जो वाद उद्भवला, नाही सॉरी मला जरा परत लाईव्ह सुरू आहे का? औरंगजेबाच्या कबरीवरून जो काही वाद झाला आणि त्या कबरीच्या संदर्भात वाद पेटवण्याचं काम सत्ताधाऱ्यांनीच केलं आणि त्यातून जी काही परिस्थिती आपल्या नागपुरामध्ये उद्भवली, मला वाटतं की हे सगळं प्री प्लॅन्ड होतं आणि यातून दोन समुदाय समोर आणण्याचं कामही पाप सत्ताधाऱ्यांच्या कृपेने झालं। आणि कधी नव्हे तो हे दीक्षाभूमी असलेलं शहर, हे शहर बाबा ताजुद्दीनचं शहर, हे शहर धार्मिक आणि इकडे RSSचं मुख्यालय असलेलं शहर आहे। या शहरामध्ये कधी सांप्रदायिकता किंवा तणाव अशा प्रकारची परिस्थिती नव्हती, परंतु जी परिस्थिती उद्भवली त्यामध्ये या शहरातील दोन समुदायामध्ये प्रचंड मोठा एक असंतोष निर्माण झालेला होता आणि त्या संदर्भात काँग्रेसची भूमिका स्पष्ट होती की आम्ही संविधानाच्या चौकटीत राहून काम करणारे आहोत। आम्ही कुठल्याही धर्माला किंवा कुठल्याही जातीला पाठिंबा न घालता सर्वांना समान अधिकार देण्याची भूमिका काँग्रेसची हमेशा राहिलेली आहे आणि म्हणूनच या दोन समाजात वाढलेली जी दरी आहे ती मिटवण्याचं काम सद्भावना रॅलीच्या माध्यमातून व्हावं, यासाठी बाबासाहेबांच्या आणि जी दीक्षाभूमी आहे, जिथे दीक्षा दिली बाबासाहेब, तिथून संविधान निर्मात्याच्या स्थळापासून याची सुरुवात व्हावी आणि शहरामध्ये शांतता नांदावी, शहरामध्ये सलोखा निर्माण व्हावा, शहरामध्ये भाऊबंदकी वाढावी, शहरामध्ये पुन्हा अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, यासाठी सर्व धर्मांना, सर्व जातीच्या लोकांना आवाहन करण्यासाठी ही सद्भावना रॅली आम्ही काढतो आणि यातून निश्चितच नागपूरच्या अशांत नागपूरला शांत करण्यासाठी आणि जो तणाव निर्माण झाला आहे दोन समाजामध्ये, गैरसमज निर्माण झाले, ती दरी मिटवण्यासाठी नक्की या सद्भावना रॅलीचा फायदा होईल असा आम्हाला विश्वास आहे। लाडकी बहीण योजनेतून 8 लाख महिलांना जे आहे आता फक्त महिन्याला 500 रुपये मिळणार आहे, कारण सरकारचा दावा आहे की त्या महिला केंद्र आणि राज्य सरकारच्या इतर योजनांचा फायदा घेतात, त्यामुळे त्यांना 1,500 फक्त 500 रुपये नाही। ज्यावेळेस ही योजना लागू केली त्यावेळेस सरकारची बुद्धी भ्रष्ट झाली होती का? सरकारची बुद्धीला लकवा मारला होता का? आता जर बिचाऱ्या संजय गांधी निराधार महिला आहेत, निराधार म्हणजे कोणाला म्हणतात? ज्याला कुटुंबात कोणी आधार नाही, त्या वयस्क आहेत, जे कमवू शकत नाही, जे काही मिळवू शकत नाही, अशा ज्या महिला आहेत त्यांना जर 1,500 रुपये मिळत होते आणि सरकार 1,500 दिलं तर 3,000 झाले आणि त्याचं कुटुंब, ते बिचारा वयोवृद्ध कुटुंब आपला प्रपंच चालवू शकले असते। परंतु यांना काय वाटतं की 1,500 घर चालतं? या सरकारच्या या 8 लाख महिलांना 1,500 ऐवजी 500 रुपये देत असताना यांच्या दूरदृष्टीची कीव यावी लागते, यांच्या विचाराची कीव करावीशी वाटते। अरे, ज्यांना निराधारांना जर 1,500 रुपये मिळत असतील सरकारकडून, राज्य आणि केंद्राकडून, तर तुम्हाला तिथेही खुपतं आणि दुखतं आणि त्यांना मात्र 500 रुपये देण्यासाठी तुम्ही वरून 500 रुपये देताय, कारण 1,000 रुपये सरकारकडून मिळतात म्हणून। हे फार दुर्दैव आहे। म्हणजे मतासाठी त्यावेळेस सरसकट निर्णय घेतले, मतं घेतली आणि आता मात्र यांची या योजना गुंडाळण्यासाठी किंवा तिजोरीवरचा ताण कमी करण्यासाठी अशा प्रकारच्या क्लुप्त्या लढवणं हे निंदनीय आहे असं मी मानतो। एसटी कर्मचाऱ्यांचा जो उर्वरित पगार तो आज होण्याची शक्यता आहे, असं GR सरकारने काढलेलं आहे। तुम्हाला वाटतं सरकार आपल्या शब्दावर जागेल आणि GR काढायला काय? खाता GR काढतं, डिपार्टमेंट GR काढतं। सरकार म्हणजे ज्या विभागाचे मंत्री सचिव ते म्हणून GR काढतात, त्यांच्याकडे पैशाची तरतूद असेल
म्हणून तो जी आर काढला असेल असं मी मानतो. कारण वित्त विभागाने त्यांना पैसे दिल्याशिवाय एस टी महामंडळाकडे काही पैसे नाही आणि म्हणून फायनान्सने त्यांना मंजुरी दिली असं समजून जी आर काढला असेल तर पैसे मिळतील आणि देणार आणि मिळणार म्हणून जी आर काढला असेल तर मला वाटतं की ती फिरवा फिरवीच होईल. यातून आता आपण आज कुठल्याही टोकाची भूमिका घेऊन बोलणं उचित होणार नाही. हो, हे शिक्षक भरती